नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रजासत्ताक दिन संचलनातल्या चित्ररथांना पुरस्कार जाहीर. महाराष्ट्राची पंढरपूर वारी सर्वप्रथम. प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता. नवी दिल्लीत बीटिंग द रिट्रीट. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ करण्याची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची घोषणा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाचा ब्रँड करण्यासाठी राज्य सरकार विशेष सवलतींसह खास प्रयत्न करणार. मुख्यमंत्री. आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे. आणि आता सविस्तर वृत्त. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथानं पहिला क्रमांक पटकावला. यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे विविध गटातले पुरस्कार आज संरक्षण मंत्रालयानं जाहीर केले. देशभरातल्या एकूण 25 चित्ररथांपैकी महाराष्ट्रानं साकारलेल्या पंढरपूरच्या वारीच्या चित्ररथानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. याखेरीज विद्यार्थ्यांच्या गटात नागपूर इथल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या लेझी नृत्याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. दरम्यान महाराष्ट्राच्या चित्ररथानं सर्वोत्तम चित्ररथाचा बहुमान पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कलावंत आणि संबंधितांचं अभिनंदन केलं आहे. नवी दिल्लीच्या विजयपथावर आज संध्याकाळी लष्कराच्या बँड पथकांच्या बीटिंग द रिट्रीट संचलनानं यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता झाली. लष्कराच्या तिन्ही दलांच्या बँड पथकांनी विविध सुरावटींवर संचलन करून राष्ट्रपतींना मानवंदना दिली. या सोहळ्यासाठी यंदा बँड पथकांनी 20 नव्या सुरावटी तयार केल्या होत्या. या सुरावटींवर सादर करण्यात आलेले विविध नयनरम्य आकार तसंच प्रतिकृतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. पुलवामा इथं दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले कर्नल M.N. राय यांच्यावर सैनिकी इतमामात आज नवी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नल राय हे 42व्या राष्ट्रीय रायफलचे कमांडिंग ऑफिसर होते. या प्रजासत्ताक दिनी म्हणजे चकमकीच्या एक दिवस आधी त्यांना युद्धसेवा पदक या शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. सेनाप्रमुख जनरल दलबीर सिंह यांच्यासह तिन्ही सेवा दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी कर्नल राय यांना श्रद्धांजली वाहिली.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत सन 2024 पर्यंत राज्यातल्या 8 शहरांचं स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। यात मुंबई, वसई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर आणि भिवंडी यांचा समावेश असेल, असं केंद्रीय शहर विकास मंत्रालयाचे सचिव शंकर अग्रवाल यांनी सांगितलं। ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर यांनी आज मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। स्मार्ट सिटी उपक्रमाच्या माध्यमातून पाणी, अव्याहत ऊर्जा स्रोत, बांधकाम, वाहतूक यांसारख्या क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांना वाव मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। स्मार्ट सिटी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतींमधून पाण्याची 30% तर ऊर्जेची 40% बचत करणं शक्य होणार आहे। विविध सरकारी खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी असल्यानं सरकारवर मोठ्या प्रमाणावर निवृत्ती वेतनाचा आर्थिक बोजा पडत आहे। सरकारच्या तिजोरीवर त्याचा मोठा भार आहे। त्यामुळे हा ताण हाताळण्यासाठी वित्तीयदृष्ट्या योग्य विचार करण्याची गरज आहे। त्यासंदर्भात नॅशनल पेन्शन सिस्टीम महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असं केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितलं। नवी दिल्लीत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या उद्घाटन सोहळ्यात सिन्हा बोलत होते। आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकं मिळवणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं घेतला आहे। त्यानुसार आता ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूला 75 लाख रुपयांचं, रौप्य पदक मिळवणाऱ्याला 50 लाखांचं तर कांस्य पदक मिळवणाऱ्याला 30 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल। तर आशियाई स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धांमधल्या सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला 30 लाख रुपयांचं, रौप्य पदक पटकावणाऱ्याला 20 लाखांचं तर कांस्य पदक जेत्या खेळाडूला 10 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे। अंध, बधिर आणि विशेष ऑलिम्पिक स्पर्धांमधल्या पदक विजेत्या खेळाडूंचाही सुधारित योजनेत समावेश आहे। सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाचा ब्रँड म्हणून जगभर ओळखला जावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी या जिल्ह्याकरता विशेष सवलती देण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मालवण तालुक्यातील बोर्डिंग मैदानावर आयोजित सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी ते आज बोलत होते। कोकणाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे। कोकणातल्या प्रत्येक जिल्ह्याची पर्यटन क्षेत्रात ओळख निर्माण व्हावी यासाठी पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीनं राज्याच्या निधीमध्ये विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचं सांगत पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण करणं आणि ज्या पर्यटन विषयक योजना कार्यरत आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणं यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेही उपस्थित होते। या जिल्ह्यात पर्यटनावर आधारित उद्योग निर्माण करून हजारो रोजगार जिल्ह्यातच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं तावडे यावेळी म्हणाले। अल्पसंख्याक समाज जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाही तोपर्यंत प्रगती साधू शकत नाही। त्यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, नसीम खान, आमदार अब्दुल सत्तार, अमित देशमुख, जोगेंद्र कवाडे आदींचा समावेश होता। औद्योगिक गुंतवणुकीचा वेग वाढवण्यासाठी शासनानं 2 समित्यांची स्थापना केली आहे। राज्यात सध्या उद्योग सुरू करण्यासाठी 76 परवानग्या लागतात, त्या 25 वर आणण्यासाठी या 2 समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली। मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित मॅन्युफॅक्चरिंग समिटमध्ये ते बोलत होते। नदीपात्रात उद्योग उभारणी करणं काही गैर नाही, मात्र नदी प्रदूषित होणार नाही याकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं देसाई म्हणाले। पाण्याचं शुद्धीकरण ठरत नाही तर त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत। त्याचे प्रदूषण होऊ देता कामा नये। ते सगळे नियम उलट आम्ही जास्त कडक केलेले आहेत। लाल फितीत फाईल अडकवण्याचे प्रकार कमी करण्याची ग्वाही देसाई यांनी दिली। याखेरीज जर कुठली कंपनी भूमिपुत्रांना रोजगार न देण्याचं धोरण अवलंबत असेल तर त्याविरोधात कारवाई केली जाईल, असंही देसाई यांनी सांगितलं। मालाडमधल्या एका कंपनीनं मराठी युवकांना रोजगार देणार नसल्याची घोषणा केल्याच्या कथित वृत्तावर त्यांनीही प्रतिक्रिया दिली। प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे 2 शब्द नव्हते याचं समर्थन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं।
या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर टीका केली. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी जे वक्तव्य केलं की हा देश सेक्युलर होता, सेक्युलर आहे आणि सेक्युलर राहील, आणि देश पातळीवरती ज्या अर्थानं समस्त विपक्षांकडनं, विरोधी पक्षांकडनं भारतीय जनता पक्षाच्या या सरकारच्या कटिबद्धतेच्या संदर्भामध्ये शंका उपस्थित केल्या जात आहेत, आणि ज्या अर्थानं शिवसेनेसारखा सहयोगी पक्ष केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या या सरकारचा सहयोगी पक्ष म्हणून मिरवतो आणि त्याच वेळेला संविधानाच्या विरोधामध्ये भूमिका घेताना दिसतो, त्यावेळेस ही मागणी उचित ठरते की भारतीय जनता पक्षाच्या या सरकारतर्फे जर कटिबद्धता या दोन्ही मुद्द्यांवरती दाखवायची असेल तर शिवसेनेला सत्तेपासून दूर करण्यात यावं, ही आमची तात्काळ मागणी राहणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, आमदार आणि कार्यकर्ते गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्तानं 1 तासाचं मौनव्रत धारण करणार असल्याचं नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं. तसंच भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेतील धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द वगळण्याच्या संजय राऊत यांच्या भूमिकेचा नवाब मलिक यांनी निषेध केला. गडचिरोली जिल्ह्यात सध्या शिवसेनेतर्फे शिवसंपर्क मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पक्षातून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून त्यांना पुन्हा पक्षाकडे वळवणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. राज्याचे सहकार राज्यमंत्री, शिवसेना नेते दादासाहेब भुसे आणि खासदार राहुल शेवाळे यांनी आज शिवसंपर्क मोहिमेअंतर्गत गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या, तसंच कार्यकर्त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. कोल्हापुरातील टोलविषयी सर्व याचिका न्यायालयानं फेटाळल्या. त्यामुळे कोल्हापुरात टोल वसुली सुरू झाली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात टोल विरोधी आंदोलन मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. यामुळे अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आजपासून 28 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत 144 कलमांतर्गत बंदी आदेश जारी केला आहे. या आदेशांतर्गत शिये, शिरोली, उजगाव, शाहू, कळंबा, वाशी, फुलेवाडी, सरनोबतवाडी, आरके नगर या 9 टोल नाक्यांसह आयआरबीचे रुईकर कॉलनी ऑफिस, आयआरबी आयर्न हॉस्पिटॅलिटी आणि टेंबालाईवाडी कार्यालय तसंच आयआरबी कंपनीच्या कार्यालयाच्या ठिकाणच्या आवारात 100 मीटर परिसरामध्ये आंदोलन करणं, मोर्चा काढणं, रॅली काढणं, बेकायदा जमाव जमवणं इत्यादी कृत्य करण्यास बंदी असणार आहे. मुंबई शहरातल्या वाढत्या प्रदूषणाची सबब पुढे करत मुंबई बंदरातली 8 दशलक्ष टन मालाची वाहतूक इतरत्र वळवण्याचा सरकारनं घेतलेला निर्णय लवकरात लवकर मागे न घेतल्यास ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या वतीनं तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्सचे कार्याध्यक्ष के पारेख यांनी दिला आहे. मुंबईत आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रश्नी नौवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आम्ही चर्चेला तयार असल्याची सकारात्मक भूमिकाही ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या वतीनं मांडण्यात आली. मुंबई बंदरावर आजच्या घडीला लाखो कामगार अवलंबून असून सरकारच्या या निर्णयानं 12,000 कामगार आणि 40,000 निवृत्ती वेतनधारकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होणार असल्याचं ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचं म्हणणं आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या इलोरा इथं दरवर्षी वारकरी यात्रा भरते. गेल्या 60 वर्षांपासून माघ शुद्ध पंचमीला इलोरा इथं दरवर्षी सखाराम महाराजांची पुण्यतिथी उत्साहानं साजरी करण्यात येते. यावेळी पंचक्रोशीसह दूरवरून लाखो भाविक येतात. तसंच 150हून अधिक गावातल्या दिंड्या उत्साहात सहभागी होतात. या यात्रेत कुठल्याही सिनेमा, तमाशाचा फड यांना सक्त मनाई आहे. इथे वारकरी आपापले कीर्तनाचे फड लावून प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती करतात. यात्रेमध्ये तमाशे, जलसे, सिनेमा ह्या गोष्टी कोणी दारू पिऊन दिसणार नाही. कोणत्याही प्रकारचं म्हणजे इतके स्त्रिया आणि पुरुष एकत्र आल्यानंतर कोणताही म्हणजे अविचारानं कोणी वागत नाही. हे एक यात्रेचं वैशिष्ट्य आहे.
आणि आता क्रीडावृत्त. वर्ष 2016च्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळालं आहे. 2016 मध्ये 11 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत या स्पर्धा होतील अशी माहिती ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं दिली आहे. T20 पात्रता स्पर्धा 2015 मध्ये 6 जुलै ते 26 जुलै या कालावधीत आयर्लंड आणि स्कॉटलंड इथं होतील. ICCनं आगामी काळातल्या आपल्या इतर स्पर्धांचे वेळापत्रकही दुबई इथल्या बैठकीनंतर घोषित केलं आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला अजिंक्यपदाची अंतिम लढत रशियाची मारिया शारापोवा आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांच्यात रंगणार आहे. आज झालेल्या उपांत्य लढतीत शारापोवानं रशियाच्याच मकारोव्हावर 6-3, 6-2 अशी सहज मात केली, तर सेरेना विल्यम्सनं अमेरिकेच्याच मॅडिसन कीजचा 7-6, 6-2 असा सरळ पराभव केला. पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी संतुलित पर्यावरण महत्त्वाचं आहे. मात्र तापमानात होणारी वाढ आणि हवामानात वारंवार होणारा बदल यामुळे संपूर्ण जग ढवळून निघत आहे. कधी अवेळी येणारा पाऊस, कधी कडक उन्हाळा तर कधी हिमवर्षाव. हवामानात होणाऱ्या या बदलांचे परिणाम आम्हाला सर्वांनाच सहन करावे लागत आहेत. सध्या भारतात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडली असून जगभरात काही ठिकाणी हिमवर्षाव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हवामानात होत असलेल्या बदलांची कारणं आणि त्यांचे दूरगामी परिणाम या विषयावर चर्चा करण्यासाठी पर्यावरण कार्यकर्ते गिरीश राऊत आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर, गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय की सातत्यानं वातावरणामध्ये बदल होत आहे. त्याच्या मागची कारणं काय सांगता येतील? 12 मे 2013ला पृथ्वीवरचा जो कार्बन डायऑक्साईड आणि तत्सम वायू आहे जे उष्णता रोखून धरत आहेत आणि पृथ्वीचं पृष्ठभागाचं तापमान वाढवत आहेत, त्यांनी 1,20,000 कोटी टनाची म्हणजे 400 ppm ही धोकादायक पातळी त्या दिवशी ओलांडली आहे. आणि आता वर्षाला 600 कोटी टन म्हणजे 2 ppm ह्या गतीने कार्बनची वाढ होते. आणि या 10 वर्षात जी 6,000 कोटी टन वाढ होईल त्याचे हे प्रत्येक दिवसागणिक होणारे परिणाम आता दिसायला लागले. 12 मे 2013 नंतर ताबडतोब 28 मेला ओक्लाहोमाचा प्रचंड टोर्नेडो आला आणि त्या शहराचा भाग उद्ध्वस्त झाला पूर्ण. मग 15 जूनला उत्तराखंड दुर्घटना घडली, हिमनद्या वितळून खाली आल्या. ह्याच्यानंतर दर 8 ते 10 दिवसांनी पृथ्वीवर आतापर्यंतच्या हजारो वर्षांमध्ये कधी न घडलेल्या प्रमाणातली दुर्घटना घडते आहे. त्याच्याच आपण गेल्या वर्षी जे बघितलं की फेब्रुवारीपासून मे पर्यंत प्रचंड गारांचा वर्षाव झाला आणि नंतर एकाच वेळी अवर्षण, एकाच वेळेला महापूर चालू होते. मग उन्हाळा आला नोव्हेंबरमध्ये, जो नसायला पाहिजे, आणि डिसेंबरमध्ये पुन्हा थंडी, पुन्हा पाऊस, हे चक्र चालू राहिलं बिघडलेलं. आणि आता जे 10 दिवसापूर्वी जाहीर झालंय नासाकडून आणि युनोकडून, जपान जर्मनीच्या सगळ्यांच्या वेधशाळांकडून, की लागोपाठ 14 वर्षामध्ये हे 11वं वर्ष होतं की जे विक्रमी तापमान दाखवत गेलं. म्हणजे उच्चांक होत चाललेला आहे पुढे. ही अतिशय धोकादायक गोष्टी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, हे हिमयुग नाही जरी गारांचे वर्षाव झाले तरी. आणि एल निनो जो परिणाम म्हणतात प्रशांत महासागरातल्या प्रवाहाचा, तो देखील नाही, कारण तो फक्त 6 आणि 11 वर्षात एकदाच होतो. हे आता सातत्याने पुढे चाललंय. आणि आता जी घटना घडत आहेत त्याच्याप्रमाणे जो आता परवाचा सुद्धा प्रचंड हिमवादळ अमेरिकेतलं, याप्रमाणे ही आडीमाणीची परिस्थिती आहे आता पृथ्वीवर. पूर्णपणाने अनियंत्रित होते तापमान वाढ. त्याच्यामुळे सगळे उष्णतेच्या लाटा, त्याच वेळेला प्रचंड वृष्टी, जशी मुंबईची वृष्टी होतं त्याचा भाग होता 26 जुलैची. आणि जे लागोपाठच्या ऑस्ट्रेलियातले वणवे, जिथे शून्याजवळ तापमान पाहिजे तिथे 54-55 होते अर्जेंटिना, ऑस्ट्रेलियामध्ये. त्याचं बाष्पीभवन होऊन जी वाफ जाते ती या वाढलेल्या 2 डिग्रीपेक्षा जास्त तापमान आता 1750च्या तुलनेत पृथ्वीचं वाढलेलं आहे सरासरी तापमान. अतिशय धोकादायक आहे ती. आणि हे वाढलेलं तापमान पूर्ण अभिसरण पद्धती आहे वातावरणातली आणि महासागरातली, ती त्यांनी मोडून टाकलेली आहे आता. त्याच्यामुळे हे सगळे दुष्परिणाम आपल्याला अतिरेकी स्वरूपामध्ये दिसत आहेत. आणि
म्हणजे जगभरच ह्या समस्येला, सगळ्या जगातली लोक ह्या समस्येला तोंड देत आहेत. पण ही जी समस्या आहे ती मानव निर्मित आहे की निसर्ग निर्मित आहे, का दोन्ही घटकांचा त्यात समावेश आहे? ही पूर्णपणाने मानव निर्मित आहे. बर. निसर्ग निर्मित ही म्हणताच येत नाही, मानव निर्मित आहे. कारण ज्या क्षणी यंत्र आलं 1750च्या दरम्यान, त्या क्षणीच खरं म्हणजे सुरुवात झालं. पृथ्वीची क्षमता होती तोपर्यंत आपल्याला जाणवलं नाही, आणि त्यानंतर यंत्रांनी सतत जी ऊर्जा वापर चालू ठेवला, जो एक नवं परिमाण, नवं तत्व पृथ्वीवर काम करायला लागलं, त्याच्यातून हे नंतर हाताबाहेर जायची परिस्थिती 1950च्या पासून पुढे सुरू झाली, आणि 60 पासून संपूर्ण ध्रुवांची बर्फ वितळत आहे ते स्पष्ट दिसलं. आणि आता 9 सालात जे काय झालंय त्याप्रमाणे उन्हाळ्यातलं उत्तर ध्रुवाचं बर्फ जे असते त्यापैकी 80% बर्फ आता नसते तिथे, आणि येत्या 10 ते 15 वर्षात पूर्ण नसेल. अंटार्क्टिकावर जवळजवळ 400 घन किलोमीटर बर्फ किंवा त्यापेक्षा वेगाने सातत्याने आता दरवर्षी अधिकचं वितळत चाललंय. तर हे सगळं आहे ना, हे माणसांनी जे औद्योगिकरण केलं, हे शहरीकरण केलं, जी GDP म्हणजे ठोक राष्ट्रीय उत्पादनाची कल्पना आहे आपली, तिच्यावर आधारलेली अर्थव्यवस्था आहे, ही पृथ्वीच्या स्वतःच्या कार्यपद्धतीच्या, निसर्गाच्या कार्यपद्धतीच्या पूर्ण विरोधात जाते. आणि त्यातून हे आता झपाट्याने पुढे जायला लागलेले आहे. तुम्ही म्हणता तसं आणीबाणीची परिस्थिती आहे, धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. असंच जर सातत्यानं चालू राहिलं तर त्याचा मानवावर आणि जैवविविधतेवर आणि एकंदरीतच सगळ्या सृष्टीवर, पृथ्वीवर काय परिणाम होईल? जैवविविधता आता झपाट्याने नाहीशी होते. जसे हिमवर्षाव होतात किंवा प्रचंड बर्फ पसरते किंवा गारांचे वर्षाव किंवा उन्हाळा, ऊन ह्याच्यानी तर होते, पण नुसते ऋतुमान चक्र जे आहे ऋतूंचं ते मोडल्यामुळे जे शेकडो हजारो वर्ष अबाधित होतं. जसं 6 ते 7 जूनला मुंबईत पाऊस पडणार म्हणजे पडणार, वेळापत्रक पाळलं जायचं. आता ते इतकं विस्कळीत आहे, आणि पृथ्वीच्या मध्ये जी जैवविविधता किंवा जीवन आहे ह्याचं जे एक मोठं कारण आहे ते ऋतुचक्रच आहे की जे वेळापत्रक पाळते. आणि ते जर मोडलं तर ज्या वेळेला प्रजनन व्हायला पाहिजे त्या काळामध्ये जर का बर्फवृष्टी सुरू झाली तर ते सगळंच मोडून पडते आणि संपूर्ण प्रजनन धोक्यात आलंय. आणि आताच्या क्षणाला रोज 100 ते 300 जीव जाती पृथ्वीवरून एक्सटिंक्ट उच्चाटन होते, त्यांचं नाहीशा होत आहेत. आणि आपण म्हणाल तर आपण रांगेत उभे आहेत आता. म्हणजे ही अतिशयोक्ती काही नाहीये. इथे आता माझ्याकडे हे नासाच्या डायरेक्टर डॉक्टर जेम्स हॅन्सेनचं पुस्तक आहे, स्टॉर्म्स ऑफ माय ग्रँडचिल्ड्रन. त्यांनी वरच लिहिलेलं आहे की द ट्रूथ अबाउट द कमिंग क्लायमेट कॅटोस्ट्रोफ अँड अवर लास्ट चान्स टू सेव्ह ह्युमॅनिटी. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की येती 10 ते 15 वर्ष मानवजात पृथ्वीवर या शतकात आणि जीवजाती राहणार की नाही हे ठरवणारी आहेत. यांचं सतत सरळ म्हणणं आहे की तुम्हाला या पद्धतीचं औद्योगिकरण तात्काळ थांबवलं पाहिजे. इथे आपल्याला काय आवडते काय नाही आवडते हा आता मुद्दाच उरलेला नाही, काय योग्य आहे आणि काय शाश्वत आहे तेवढाच मुद्दा उरलेला आहे. इतकी परिस्थिती गंभीर आहे. आणि आता हा जो युनोचा अहवाल आहे हा 2007चा, आणि आता जो 1 नोव्हेंबरचा 5वा अहवाल आला 2014चा, हे स्पष्टपणाने सांगते की तुम्हाला कार्बन उत्सर्जन थांबवलं पाहिजे म्हटल्यानंतर आपण काय करतोय मग? आज 200 कोटी मोटारी पृथ्वीवर धावतायत आत्ताच्या क्षणाला, नाही का? आणि ह्यानी जी कारणं दिली आहेत ती स्पष्ट मानवायची आहेत. उद्योग, वीज निर्मिती, कोळसा, तेल, वायू, अणू सुद्धा, कारण त्याच्यात युरेनियम सायकल असते चक्र पूर्ण. त्याच्यानंतर वाहतूक, त्याच्यानंतर बांधकाम, सिमेंट, स्टील, रासायनिक शेती, आणि त्यातून सगळ्यांमधून होणारी पुन्हा जंगलतोड आणि सागरातलं हरितद्रव्य नाहीसं होणं. हे स्पष्ट आहे जे आहे ते की हे मानवनिर्मित आहे. हे निसर्गाने केलं असं म्हणताच येत नाही आपल्याला, नाही का? पण म्हणजे मानवाच्या अस्तित्वाचाच आता प्रश्न उभा राहिलेला आहे. तर प्रत्येक माणसानं स्वतःची जबाबदारी ओळखून काय करायला हवं, एक पाऊल कसं पुढे टाकायला हवं असं वाटतं? हा बघा, खरं सांगू की परिस्थिती इतकी गंभीर आहे की ज्या पद्धतीने आपल्याला शिक्षण घेऊन ज्या रोजगारासाठी तयार केलं जाते हे पृथ्वीवर कोट्यावधी वर्ष नव्हतं. कोट्यावधी वर्ष आणि बुडबुड्यासारखा काळ आहे हा 50-100 वर्षाचा. पहिलं ते लक्षात घेतलं पाहिजे, नाही तर धक्कादायक वाटेल आपण जे म्हणतो ते. कळलं की नाही? की जीवनशैलीपेक्षा जीवन महत्वाचं आहे, किंवा अर्थव्यवस्थेपेक्षा अस्तित्व महत्वाचं आहे, किंवा मोटारपेक्षा मान्सून महत्वाचं आहे. मग आता आपण काय बघू, आपल्याला तात्काळ खरं म्हणजे मी आता म्हणेन की थोडं कमी करा, तसं नाहीये खरं, ते थांबवा म्हणायला पाहिजे. पण तरी पण विजेचा वापर ताबडतोब कमी केला पाहिजे. AC वापरणं ताबडतोब थांबवलं पाहिजे. मोटार वापरणं आताच्या क्षणाला थांबवलं पाहिजे. विचित्र गोष्ट वाटेल,
परंतु ह्याला दुसरा हे नाही. आणि ज्या पद्धतीने आपण अनेक वस्तू निर्मिती वस्तू वापर करत चाललोय हे काही पृथ्वीच्या कार्यपद्धतीत किंवा आता बसणारं नाहीये. तर किंवा आपण रात्रीचे दिवस करतो, अगदी आता आपण बोलतोय ते सुद्धा त्याच्यात येते की हे कोट्यावधी वर्षाच्या जीवनाच्या परिभाषेत किंवा बैठकीत बसत नाहीये. तर आता गोष्ट अशी होते की हे थांबवायचं तर त्यावेळेला काय करावं लागेल की ऊर्जेने उत्तर देणं हा जो सारखा प्रकार चाललाय. कारण पाश्चात्यांचं असं सारखे अट्टहास आहे की हे जीवनमानाचा दर्जा आणि जीवनशैली ही कायम ठेवायची, मग ही सामूहिक आत्महत्या ठरली आता मानवजातीची. कारण अजूनही वीज निर्मितीत फक्त वाहतूक आणि कुकिंग, इंधन, गॅस जाळणं हे सर्वाधिक आहे, करते 75% तर मोटारीमुळे कार्बन उत्सर्जन. पण फक्त वीज निर्मितीमध्ये अजूनही आपण 12%च्या वर पर्याय दिलेला नाहीये. त्यामुळे या क्षणी आपण पर्याय देऊ शकत नाहीयेत. म्हणजे आता साफ वेगळा विचार पाहिजे की ऊर्जाविरहितच पद्धतीचं उत्तर देऊ शकतो आपण, आणि ते फक्त शक्य आहे शेतीमध्ये, दुसरं नाही. का माहीत नाहीये की सगळे तज्ज्ञ काहीतरी करून हे डोळे झाक करतायत, कारण ते आवडत नाही असं त्यांना वाटते. तर ही फार धोकादायक गोष्ट आहे की ऊर्जा विरहित पद्धती, आणि ती शेतीच असू शकते, निसर्गाधारित जीवनच असू शकते, तरच आपण वाचू शकतोय. आता इतक्या विकोपाला गेलेली आहे परिस्थिती. म्हणजे भौतिक सुखाचे अनेक मजले आपण चढलेलो आहोत, पण निसर्गाकडे मात्र पाठ करतो आहोत आपण. तर निसर्गाच्या जवळ जाणं हाच त्याच्या मागचा एक उपाय आहे. आणि नेचर इज फ्युचर असं म्हणतात ते अगदी खरं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण पावलं टाकायला हवीत. या मुद्द्यावर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. आता हवामान वृत्त. कोकण आणि विदर्भाच्या काही भागात काल किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. येत्या 36 तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 30, किमान 16, नागपूर 29 आणि 14, पुणे 30 आणि 13, औरंगाबाद 30, 14, नाशिक 29, 13, कोल्हापूर 31, 17, रत्नागिरी 32, 18, सोलापूर 33, 15 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 18 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रजासत्ताक दिन संचलनातल्या चित्ररथांना पुरस्कार जाहीर. महाराष्ट्राची पंढरपूर वारी सर्वप्रथम. प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता नवी दिल्लीत बीटिंग द रिट्रीट. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ करण्याची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची घोषणा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाचा ब्रँड करण्यासाठी राज्य सरकार विशेष सवलतींसह खास प्रयत्न करणार. मुख्यमंत्री. आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.